लढ्याला उतरलेला आहात। आणखी काही दिवसांनी आशा वर्कर्स, आशा ताई त्या सुद्धा येणार आहेत तुमच्या सोबत। गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनलच्या माध्यमातून की या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत यांच्या सोबत पाठी नाही, यांच्या सोबत लढ्यामध्ये उतरा आणि यांच्या न्याय हक्क मिळून देईपर्यंत शांत बसू नका। एक वर्ष आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्यात ना, एक प्रथा पडलेली आहे, हॅपी न्यू इयर। मग काही हॅपी दत्त जयंती, हॅपी कोजागिरी पौर्णिमा, हॅपी हे हॅपी ते, काय हॅपीनेस आहे कुठे? गेल्या डिसेंबर मध्ये जो लढा सुरू झाला, नवीन वर्ष उजाडलं, 30 दिवस संपला, तरी सुद्धा तोच विषय जर डिसेंबर पासून आज आणि त्याच्या आधीपासून चालत येणार असेल तर नुसत्या नववर्षाच्या कोरड्या शुभेच्छा देऊन काय उपयोग होणार आहे? नवीन वर्षाच्या नुसत्या शुभेच्छा नकोय, मला नवीन वर्षाचा निश्चय पाहिजे। निश्चय, माझं भवितव्य मी घडवणार, माझं सरकार मी निवडणार। तर मिसेस मुख्यमंत्री आणि मिसेस उपमुख्यमंत्री यांच्या बायकांना जर ही 10,000 महिन्याला आता दिले तर याचं खरंच घर चालवू शकतात का? ती दुर्गम भाग असल्यामुळे खूप पाऊस पडतो, पावसाळ्यात तर आम्हाला जायला रस्ता सुद्धा राहत नाही, अक्षरशः वरून दगड कोसळतात आणि आम्ही तिकडं जातो अंगणवाडीकडे। आताही नाही आम्हाला कोणत्याही योजनामध्ये असं 1 रुपया मोबदला मिळत नाही, फक्त आमच्याकडनं कामं करून घेतली जातात। आता जे बी सरकार येईल, आता जे लोकसभा निवडणूक आहेत त्यावेळेस आम्ही कोणत्या मुख्यमंत्र्याला, कोण्या नेत्याला आम्ही आमच्या गावामध्ये त्यांना प्रवेश देणार नाही। नमस्कार, आज 3 जानेवारी आहे। 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे। या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त अंगण सेविकांचा आज पूर्ण महाराष्ट्रामधून एक महिलांचा मोर्चा इकडे मुंबईमध्ये धडकला आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यांसाठी आज हे धरणे आंदोलन 2 दिवसाचे केले आहे। हे धरणे आंदोलन त्यांच्या प्रमुख मागण्यासाठी करण्यात आले आहे। त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की त्यांनी वेतन वाढावं आणि दुसरी मागणी आहे की त्यांना पेन्शन मिळावं, कारण ह्या अंगण सेविका ज्या आहेत त्या प्रशासनाचं वेगळ्या प्रकारचं कामं करत असतात। ग्रामीण भागामध्ये ऊन असो, पाणी असो किंवा उन्हाळा असो, काही असो, कुठली कठीण परिस्थिती असो, त्या कठीण परिस्थितीमध्ये ह्या अंगण सेविका काम करत असतात आणि त्याचे मूळ जे प्रश्न आहेत की वेतन वाढावं, आम्हाला पेन्शन मिळावं, त्या मागण्यासाठी त्या आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये 2 दिवसाचं धरणे आंदोलन करत आहेत। आज ह्या आझाद मैदानामध्ये त्यांचं अंगण सेविकाचं म्हणणं आपण ऐकून घेऊया। नमस्कार, काय नाव तुमचं आणि कुठून आलात तुम्ही? नमस्कार, माझं नाव संध्या वडमारे, मी कांदिवली पूर्व विभागातून आले। मी अंगणवाडी सेविका म्हणून आंदोलनात सहभागी झालेली आहे। पण मला असं विचारायचं या सरकारला की आम्हाला जे मानधन दिले जातं 10 ते 12,000 रुपये, तर मिसेस मुख्यमंत्री आणि मिसेस उपमुख्यमंत्री यांच्या बायकांना जर ही 10,000 महिन्याला आता दिले तर याचं खरंच घर चालवू शकतात का? 10,000 मध्ये त्यांचं गॅस, मुलांची फीस, दवाखाना, मुलांचे आजार, घर खर्च हे त्यांनी चालून दाखवतील का? मग हे सरकार जर अक्षरशः शौचालयापासून त्या बस, एसटी, महामंडळ, ट्रक यांनी कुठेही स्वतःचा प्रचार सोडलेला नाही, याच्यासाठी तुम्ही करोडो रुपये खर्च करता आणि अंगणवाडी सेविकांना तुम्हाला मानधन वाढ करायला तुमच्याकडे पैसा नाही। 13 वर्ष अंगणवाडीची मी अंगणवाडी सेविका आहे, तर आमच्या त्यांनी मोठी रूपांतर करा, मोठे अंगणवाडी आम्हाला त्यांनी पगार द्यावा। आम्हाला कामं तर सारखेच करावं लागतात ना, एक कागद आमच्याकडनं कमी घेतला जात नाही, तर आमचे बी सगळे त्यांनी हे केलं पाहिजे, विचार केला पाहिजे सरकारने। जिल्हा नांदेड, मी देगलूर तालुक्यामधून बळेगाव अंगणवाडी सेविका, मी आज 32 वर्ष झाला अंगणवाडी सेविका म्हणून मी काम करतोय। तर आम्हाला 1990ला माझी नियुक्ती झाली, तर आम्हाला तेव्हा 225 रुपये मानधन होतं, तर 225 रुपयाच्या मानधनावर आता 32 वर्षाच्या काळात आम्ही 10,000 रुपयावर आलो। तर शासनाला आमचं काहीच देणं घेणं नाही। काय काय डिमांड आहे तुमच्या सरकारकडनं? आमचं आहे की आम्हाला पेन्शन मिळावी, ग्रॅज्युटी मिळावी, मानधन नको, वेतन मिळायला पाहिजे, ह्या मागण्या आहेत आमच्या। पण ते मागण्या आमच्या कधीच्या प्रलंबित। आमच्या मागण्या आहेत की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, आमचं मानधन वाढवून मिळावं, म्हणजे जे वेतन स्वरूपात आम्हाला आलं पाहिजे। त्याचप्रमाणे जे कुपोषितचं प्रमाण जे सरकार देते त्याच्यासाठी आम्हाला जो आहार दिला जातो तोच मुळात कुपोषित वाढवण्याचा जो दर्जाचा आहार आहे, तो आहारच नाही दिलेला बरं आहे ना। त्यापेक्षा तो आहार देऊ नका तुम्ही, कुपोषित कमी करण्यासाठी जो आहार दिलाय ना, अक्षरशः त्याच्यात आळ्या किडे असतात, त्यापेक्षा हे देऊच नका। आणि त्याचबरोबर तुम्ही डिक्लेअर करता
आता प्रत्येक वर्षाला की आम्हाला पेन्शन योजना लागू होते. काही महिला रिटायर झाल्या, मेल्या तरी त्यांना मिळालेलं नाही. आणि जेव्हा कधी देताय तर तुम्ही टप्प्याटप्प्याने देताय. ह्याच फक्त सेविकांसाठी तुमच्याकडे पैसा का नाही, हे सगळ्यात महत्वाची आमची मागणी आहे. मानधनच मागतो सारखं सारखं. मानधन ऐकून ऐकून आता कंटाळा आलाय. असा आता कान असे आतुरलेत की कधी आम्हाला ऐकलेत की आम्हाला वेतन झालंय. एवढीच आमची इच्छा. तुम्हाला काय काय अंगणवाडी सेविका तुम्हाला काय काय कामं करावं लागतं तिकडे? आम्हाला सर्वेक्षण करावं लागतं, पोलिओचं करावं लागतं, परत अजून आमचं सगळं सर्वे वगैरे भरपूर कामं असतात आम्हाला. गरोदर महिलांच्या गृहभेटी वगैरे, बाळांच्या गृहभेटी, कुपोषित मुलांची देखभाल करणे, असं भरपूर कामं असतो. त्याच्या मानाने आम्हाला मोबदला एवढा मिळत नाही, त्याच्यामुळे आम्ही संप पुकारलेला आहे. की खूप अशा सेविका या काम खूप असल्यामुळं त्यांना खूप त्रास होतो करायला. अति दुर्गम भागात मी स्वतः एक अंगणवाडी सेविका आहे. मला 4 किलोमीटरवर दुर्गम भागात डोंगरावर जावं लागतं. तिथं कशी कशी कामं करावी लागतात. मग लहान मुलांचे, गरोदर मातांचे, आणि अतिदुर्गम भाग असल्यामुळं खूप पाऊस पडतो. पावसाळ्यात तर आम्हाला जायला रस्ता सुद्धा राहत नाही. अक्षरशः वरून दगड कोसळतात आणि आम्ही तिकडं जातो अंगणवाडीकडं. एवढी अशी परिस्थिती असते. इतके काम आहेत आम्हाला. 21 रजिस्टर लिहावं लागते दररोज. जन्म, मृत्यू, लसीकरण, आहार वाटप, किशोरवयीन मुली, गरोदर माता, संधा माता, 15 ते 45 गटातील महिला, आणि पूरक आहार, THR वाटप, हे पूर्ण रजिस्टर. आणि पोषण ट्रॅक ॲपमध्ये पूर्णची ऑनलाईन माहिती इंग्लिशमध्ये भरावी लागते. एवढं करून सुद्धा शासनाला आमची क्यू आहे ना, आणि मानधन वाढायला तयार नाही. आणि कामं करा हे आता किती दिवस कामं करावं आम्ही? लहान मुलं 0 ते 6 वर्ष मुलांपर्यंत आम्हाला पूर्ण आमच्या अंगणवाडीच्या सेवा द्याव्या लागतात. गरोदर महिला असं म्हणायला हरकत नाही की -9 म्हणजे मुलं गर्भामध्ये असताना त्याच्याही अलीकडं किशोरी मुलगी असती 10 ते 18 वर्षाची, तिथून आम्हाला महिलांना गावामध्ये सेवा द्याव्या लागतात. प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्हाला त्या मुलांबद्दल पूर्ण ज्या सेवा असतात अंगणवाडीच्या त्यांची माहिती द्यावी लागते. लसीकरण करावं लागते, ग्रहभेटी घ्यावं लागते. स्तनदा माताचे कोणते कामं करावं लागतात तुम्हाला? शासनाचे संपूर्ण काम आलेले जे की ग्रामपंचायत मध्ये आले तरी ते आमच्याकडे लादले जाते. तुमचे जे निवडणुकाचे कार्यक्रम असतात ते सुद्धा आमच्याकडेच लादले जाते. तुमचे पूर्ण शिक्षकाचे कार्यक्रम, तुमचा सर्वे असो बाहेरचा, पूर्ण आमच्याच मागे. तहसीलचे काम असले तरी बी ते आम्हालाच लादले जातात. आरोग्य खात्याचे कामं आमच्यावरच लादले जातात. आम्हाला THR वाटप करणं, पुन्हा मुलांना शिकवणं, खाऊ शिजवणं, त्याच्यामधून बी आहार, आरोग्य, सगळ्याच समस्या आमच्याच पाठीमागे. हा, पूर्ण कोविडमध्ये काम केलं होतं. आमच्या महिला पूर्ण कोविडमध्ये प्रत्येक पालकाच्या घरापर्यंत जाऊन त्यांना कोविड बद्दलची माहिती देऊ लागल्या. आज पूर्ण देश घरामध्ये असताना आमच्या अंगणवाडीची महिला घरापर्यंत जाऊन त्यांना मार्गदर्शन करू लागले की कोविड पासून कसा बचाव करायचा. आमची महिला त्यावेळेला स्वतःच्या जीवात अजिबात विचार केला नाही, फक्त समाजातला विचार केलेला आहे महिलांनी. आमच्या कोविड भत्ता भेटला होता का तुम्हाला? बिलकुल नाही भेटला होता. भत्ताही नाही. आम्हाला कोणत्याही योजनामध्ये असं 1 रुपया मोबदला मिळत नाही. फक्त आमच्याकडनं कामं करून घेतले जातात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज इकडे बोलून गेलेत तुमच्या मागण्या संदर्भात. तुम्हाला वाटतंय एक पूर्ण वर्ष शासन पूर्ण करेल? मला नाही वाटत. कारण काय, त्यांनी पण पाठीमागे मुख्यमंत्री पद होतं त्यांना, पण त्यांनी काही 5 वर्ष त्यांचं राज्य टिकलं नाही. त्याच्यामुळं मला शाश्वतीने त्यांनी केलं असतं तर ते अडचणीमधून आतापर्यंत काहीतरी मार्ग काढला असता. फुल नाही फुलाची पाकळी आम्हाला त्यांनी दिलं असतं. पण मला मान्य नाही की त्यांनी पण देतील. पाठिंबा असे देऊ शकतात पण आमच्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत. उद्धव साहेब आता बोलून गेले भाषणामध्ये बरंच काही. ते पण एका काळी मुख्यमंत्री होते, त्यांना पण मागण्या तुम्ही दिल्या होत्या. त्या संदर्भात असं फक्त आम्हाला आश्वासनं दिले जातात. कोणतेही नेते असले तरी असं पूर्ण पाठपुरावा करून अंगणवाडी ताई माझी आहे म्हणून त्याच्यासाठी कोणतेही काम असं आजपर्यंत यशस्वी शासनाने केलेलं नाही. भाषण केलं त्याच्यात तुम्ही सहमत आहात का? एवढं सहमत नाही सांगता येणार, कारण जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत सहमत नाही. आता उद्धव साहेबांनी जे भाषण केलं होतं तुम्हाला पटलं का त्यांचं भाषण? पटलं का? कारण ते पण मुख्यमंत्री होते, त्यांनी मागण्या म्हणून मान्य नाही केल्या होत्या. अशा पण चर्चा चालू आहे सगळीकडे. हा, ते तर आहे. पण आता कोणी राज्यकर्ते आले का ते जेव्हा सत्तेवर असतात ते करतच नाही, असा आता आमचा अनुभव आहे. सरकारने जर तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहे. संप मागे घेणार नाही. आणि आम्ही जोपर्यंत हे आमच्या मागण्या
मागण्या मान्य करे. आमच्या मागण्या काय अशा खूप मोठ्या नाहीत, तुटपुंजे आहेत. आम्हाला मानधन आज 10,000 भेटते. आज त्यांचा एक वेळेचा खर्च 10,000 रुपये नेते लोकांचा, तर आम्हाला 10,000 रुपयात काय होतंय? मदतनीचा खर्च जे की पिवळी साडी ज्यांच्या अंगावरती मदतनीस आहेत त्यांना 5,000 मध्ये पूर्ण महिना त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांचं स्वतःचं घर दाखवावं लागतंय, त्यांच्या घरात फॅमिली असती, कुणी आजारी असते. आम्हाला एकही योजना शासनाकडून मिळालेली नाही आजपर्यंत. आता आमची एकच मागणी आहे, तर आम्हाला मानधन नको, वेतन पाहिजे. वेतन घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. मग काही हो तरी आम्ही इथून जाणारच नाही मागणी पूर्ण केल्याशिवाय, कारण की खूप फसवलं. जे सरकार आलं त्यांनी फसवलं, जे सरकार आलं त्यांनी फसवलं. तर आता माझं म्हणणं काय, आता जे बी सरकार येईल, आता जे लोकसभा निवडणूक आहेत त्यावेळेस आम्ही कोणत्या मुख्यमंत्र्याला, कोण्या नेत्याला आम्ही आमच्या गावामध्ये त्यांना प्रवेश देणार नाही. आम्ही त्यांना गावामध्ये आमच्या पाऊल टाकू देणार नाही आणि त्यांना आम्ही मतदान करणार नाही.